जिंदाबाद. सगळ्यात भारी विषय खोलला आणि रेडी. चला इथं आता आपल्या कर्मभूमीवरती बिनधास्त पैकी बसल्यात चांगल्या प्रकारे. आता आपण निघणार आपल्या कर्मभूमीवरती एकदम चापकन. आपल्या संपल्या सुट्ट्या लागा आता कामाला. कसं का असं नका पण 8 दिवस पेक्षा जास्त दिवस मी गावाकडे राहिलो. निघायचं मन करत नव्हतं पण सुट्ट्या संपल्यात म्हणल्यानंतर आपल्याला आपलं कर्मभूमी बघावं लागेल का नाही. कारण कर्मभूमी हाय तर सगळं हाय ना भाई, आहे का नाही. त्याच्यामुळं आता गावाला करून टाटा आपण निघतो आता कामाला, ड्युटीवर. हो शेळ्या. हा आरामात. बराच केला का एन्जॉय, खूप केला एन्जॉय. आता बस आता काम एक काम, राईड दुसरी. पहिलं काम महत्वाचं आहे का नाही, ड्युटी महत्वाची पहिली तर. म्हणजे आता आपण ड्युटी करणार मग काम करणार. अरे तिथं झालं का तू, पहिले ड्युटी करणार मग राईड करणार. हां असं काहीतरी. हां पहिली ड्युटी मग राईड. आता गावाकडे ना गाडी भरपूर चालली आहे, प्रमाणापेक्षा पण गाडी जास्त चालली. आता गाडी चालल्यामुळे चालली आपली 660 किलोमीटर गाडी घेतल्यापासून. आता सर्व्हिसिंग जवळ आली आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसिंगपेक्षा पण बेस्ट आणि फास्ट काम म्हणजे आपलं गाडीचे काही सेन्सर्स ऑफ झालेत ते आपल्याला करावं लागणार आहेत ऑन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की याचं ट्रॅक्शन कंट्रोल पण ब्लिंकिंग करायला, ABS पण ऑफ झालं आहे. जे काय बाबा सेन्सर एरर आलं आहे ते काढावं लागणार आपल्याला. भाऊ जागा देतो का आपल्याला? अरे हो जागा द्यायचं का, नाव घे ना भाऊ आपल्याला. भाई साहब ऐसे मत करो, हमें जगा दो, जानन के लिए हमको जगा दो. आपला थोडा जवळचा दोस्त आहे माझा, सगळेच आपले जवळचे. त्यातलाच हा एक आहे. ओ गॉड म्हणजे चक्क देव. कसला म्हणता आता खड्डा, पण गाडी कशी निघाली आपली, सबकून गाडी निघाली आपली. सबकून गाडीत म्हणजे गाडी बोलते, सबकच बोलते ना बाबा. आपण बोलत होतो तर लग्नाबद्दल. माझ्या मित्राचं लग्न आहे आज. आपण ज्या रोडने जाणार त्याच रोडवरतीच लग्न आहे. त्याला आपल्याला कुठं जास्त कुठं इकडं तिकडं जायची गरज नाही, कुठं बघायची गरज नाही, कुठं फिरायची गरज नाही. बरोबर. चालतं आपल्याला तेवढे एक लग्न अटेंड करायचं आहे. ते लग्न अटेंड करून मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. मला थोडी गाडी स्लो चालू लागणार आहे कारण की याचा आता ब्रेक अडकायला लागले, त्यामुळे भीती वाटते. थोडंसं स्लिपिंग होण्याचा विषय होऊ शकतो आपल्यासोबत. त्यामुळं गाडी थोडी स्लो लागायला. आता खराब रस्ता संपला, बारीक रस्ता संपला. आता आपण लागणार चांगल्या रस्त्याला, आणि ते पण हायवेला, चाकपाक कार्यक्रममध्ये. बरोबर का नाही? यस. कॅमेरा झालेला स्टार्ट चार्जिंग. ओ या ओके. लेफ्ट राईट, लेट्स गो बेबे, लेट्स गो.
लेट्स गो. आता कॅमेरा चार्जिंग झालाय म्हणजे लावलाय, सगळं झालंय. आपण आता एकदम परफेक्ट मध्ये निघणार चिम्मा माफिक कार्यक्रम. खरं म्हणजे गाडी ना एक 100 किलोमीटर 125 किलोमीटर झालं की खरंच माणसाने एक थोडा आराम करायला पाहिजे, थोडा नॅप घ्यायला पाहिजे. काय असते नॅप, आय थिंक ते थोडं घ्यायला पाहिजे. कारण की गाडीला पण ते गरजेचं असतं आणि माणसाला सुद्धा. माणूस तर किती एक गाडी चालवणार आहे. मग 100-125 किलोमीटर नंतर त्यांनी थोडंफार थांबणं, थोडंफार थोडंसं पाणी पिणं, थोडं आराम करणं, गाडीला सुद्धा थोडं आराम देणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त गाडी पळवणं म्हणजेच हे राईड करणं असं होत नाही. त्याचा अर्थ माणसाने थोडंफार गाडीला पण थोडाफार आराम द्यायला पाहिजेच 100%. नाहीतर गाडी उभं पळवायची आणि इंजन गळून हातात यायचं, माणसाचे हाडं बिडं नाहीसे व्हायचे, असं व्हायला नको. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं माणसानं थोडासा आराम करायलाच पाहिजे. आणि जास्त गाडी चालवली तर माणूस पण थकून जातो अक्षरशः आहे का नाही? त्यामुळे ना माणूस आरामात गाडी चालवायची कधी पण. बी केअरफुली. हो 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 हो. असो चाललंय सध्या काम, तरी मला तर वाटायला लागलंय हां या ठिकाणी केलंय काम, काही ठिकाणी केलंय, काही ठिकाणी केलेलं नाही आहे. नवीन पेट्रोल पंप पण झाला वाटतंय तर हां, अजून पण त्याचं काम चालूच आहे नाही का? आपण आता ह्या ट्रक थोडं ओव्हरटेक करू दे, कारण आपला धुरळा आपल्याला लागणार नाही. ओके, आता आरामात. असले ऊसाचे ट्रॅक्टर म्हणले का माझी तर डायरेक्ट नकोच वाटतं. कारण की एक असला भयंकर किस्सा झालेला भाई माझ्यासोबत, लय भयंकर. एकतर ह्या गाडीला असल्या ट्रॅक्टरला एक तर लवकर ओव्हरटेक करणे, नाहीतर लांबच थांबणे. भाई आम्ही ना फिरायला गेलो होतो, माझी पूर्ण फॅमिली होती, माझी वाईफ, मी, माझा फ्रेंड, त्याची वाईफ, अशी माझी फॅमिली होती आमच्यासोबत नाही का? सो आम्ही एक ट्रॅक्टरवरती हायवेवरती पुणे हायवेवरती पुणे नगर हायवे, त्याच्यावरती आम्ही चाललो होतो. तर आम्ही जशी आमची फोर व्हीलर त्या ट्रॅक्टरपासून क्रॉस झाली तेवढ्याच त्या ट्रॉलीचा टायर फुटला आणि जाग्यावर ट्रॉली ऊसाची पूर्णपणे जाग्यावर पलटी झाली. नशीब आम्ही पण वाचलोत आणि आमच्या पाठीमागं काही टू व्हीलर्स होत्या, त्या पण नशिबानं आमच्या सोबतच निघून गेल्या बाजूला, कुणालाही कसली जीवनहानी झाली नाही. त्यामुळे भावांनो, गाडी चालवताना ना कधी पण सेफली गाडी चालवा. असल्या मोठ्या मोठ्या ट्रॅक्टर ऊसाचे असू नये तर कसलेही असू बसलेले, बी केअरफुली. एकदम पप्पा माफिक, अरे एकदम पप्पी माफिक, पप्पी, अरे ॲट्रू नकोच. आपण पोचलोत लग्नाच्या ठिकाणी.
सुखकर्ता लॉन्स मला वाटतं हाच आहे, वाटायला मला तरी. यस, आपली गँग आपल्याला भेटलेली आहे. नाजिम डल्ला निघाला त्याच्यामुळे नाजिम डल्ली चार्जर आता तर बंद कर की, काय युट्यूबवर शिव्या टाकायच्या विषय का मग. ए गाण्या लवकर ये. होय, 9 दिवस वरती जाणार नाही का नाचायला? तिकडे जाणार नाही पण नाचायला. 6 किलोमीटर अर्ध्या गाड्या फोन करते पोरं, मग जायचं. लाईक करा.